आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा आहे आणि या मेळाव्याकडनं संपूर्ण महाराष्ट्राला अपेक्षा असतात। खरं तर महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असतं। नितीन सरदेसाई मनसेचे नेते आपल्याबरोबर, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। नितीनजी, जसं मी म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्राचं आजच्या दिवसाकडे लक्ष लागलेलं असतं, कारण सरळ थेट आणि ठोक अशी भूमिका जी आहे ती राज ठाकरे यांच्याकडनं कायम व्यक्त होत असते। अनेक महत्वाची आंदोलनं जी आहे ती गुढीपाडवा मेळाव्याच्या भाषणांमधून उभी राहिलेली आहे। आज काय अपेक्षा आहे? सर्वप्रथम आपल्या माध्यमातून मी महाराष्ट्रातल्या जनतेला गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो। आणि तुम्ही अतिशय योग्य शब्दामध्ये म्हणलात की जनतेची भावना जी असते ती राजसाहेबांच्या भाषणातून थेट व्यक्त होत असते आणि ती व्यक्त होत असताना विचार अत्यंत परखड आणि रोखठोक आणि अतिशय सुस्पष्ट असं ते बोलत असतात। त्यांच्या बोलण्यामध्ये कुठेही कधी गोलगोल किंवा काहीतरी कोणाला जे असेल ते अतिशय सुस्पष्टपणे ते विचार व्यक्त करत असतात आणि त्यासाठीच त्यांची भाषणं ऐकायला संपूर्ण महाराष्ट्र उत्सुक असतो। तर जितकी उत्सुकता महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये आणि महाराष्ट्र सैनिकांमध्ये तितकीच आमच्यामध्ये सुद्धा आहे। गेल्या काही कालावधीमध्ये म्हणजे नवीन सरकार येऊन अवघे 3 महिने 4 महिने झाले असं म्हणायला हरकत नाही, परंतु तरी सुद्धा या 3-4 महिन्यातच राज्यामध्ये अनेक महत्वाचे मुद्दे, अनेक प्रश्न निर्माण झाले। संतोष देशमुख हत्याकांड घडलेलं आहे, त्यानंतर इतर पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झालेले आहेत, जातीचं राजकारण पेटवण्याचा प्रयत्न केला जातो आहे, औरंगजेबाची कबर असेल किंवा मग वाघ्या कुत्र्याची समाधी असेल, असे मुद्दे वर काढले जात आहेत। आज या संपूर्ण विषयावर महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होताना दिसत आहेत आणि नेमकी कुठला मुद्दा योग्य किंवा कुठली वाट योग्य हे कळत नाहीये। अशा परिस्थितीमध्ये आजचं भाषण हे मार्गदर्शक ठरेल? नक्कीच मार्गदर्शक, दिशादर्शक ठरेल संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला आणि महाराष्ट्र सैनिकांना त्याहूनही अधिक, याची मला खात्री आहे। धन्यवाद सर, आमच्याशी संवाद साधल्याबद्दल। तर हे होते नितीन सरदेसाई, ज्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे की संपूर्ण राज्याप्रमाणेच आमचं सुद्धा लक्ष आजच्या भाषणाकडे आहे, कारण राज ठाकरे यांचं भाषण हे कायमच मार्गदर्शक आणि दिशादर्शक राहिलेलं आहे। त्यामुळे अपेक्षा अशी आहे की राज्याच्या मनात असलेल्या प्रश्नांची उत्तरं आज राज ठाकरे यांच्या भाषणातून आपल्याला मिळतील।